नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? मेरी रजा साहब. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन चालणार आहे. तर चला बघूया अजून काय आहे या धड्यात. बघा, आपण काय पाहिले की रजा साहबनी कशा सुजाताच्या मदत केलेले आहे आणि आणखी काय केलेले आहे चला बघूया. हर बार जब मैं या रजा साहब पेंटिंग पूरी करते तो सबसे पहले एक दूसरे को दिखाते. इथे लेखिका काय म्हणाली आहे की जेव्हा पण मी पेंटिंग करते किंवा रजा साहब करते तर पहिला आम्ही काय करत होता की एकमेकाशी ते जे पेंटिंग आहे ते दाखवते. दोनों एक दूसरे के ईमानदार समालोचक थे आणि दोघं पण एक दुसऱ्याचा एक इमानदार समालोचक होते. म्हणजे की जेव्हा मी काही काम करत आहे या पेंटिंग करत आहे ती मी पहिला त्यांनाही दाखवते आणि ते पण मलाही दाखवते, म्हणजे ही एक ईमानदार आहे. हमने मुंबई, लंदन, पेरिस और न्यूयॉर्क में साथ साथ प्रदर्शनी की पर कोई भी विवाद नहीं हुआ. इथे लेखिका काय म्हणाली आहे की जे इमानदार कसे आहे बघा, ते मुंबई, लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क या या सगळ्या जागा त्याने एक सोबत होऊन प्रदर्शनी केली, पण कधीही एकमेकाशी कोणीही विवाद किंवा भांडण नाही झाले. ये उनके स्नेह व अपनेपन के कारण ही था. कारण हे त्यांचं प्रेम आणि स्नेह हे सगळ्याचं हे एक मात्र कारण ही होता. हिंदू उर्दू तो हमेशा से ही बहुत अच्छी रही है उनकी. आणि इथे काय म्हणाले, हिंदी आणि उर्दू हे सगळं त्यांचं फारच छान भाषा होते. अंग्रेजी, फ्रेंच भी वे बहुत अच्छे लिखते थे आणि अंग्रेजी मधून भी आणि फ्रेंच मधून पण ते लिहते होते. कविताओं से बहुत प्यार था उन्हें. कविता यांचा खूप प्रेम होते त्यांचा. शेर, गजल व पुराने हिंदी फिल्मी गाणे बड़े प्यार से सुनते थे. शेर, गजल आणि जे कविता होती आणि गजल पण होते ते पुराणा सिनेमामध्ये ते फिल्मेमध्ये गाणं त्यांना खूपच प्रेमळ असते आणि ते खूप ऐकत होते. एक डायरी रखते थे अपने पास. ते स्वतःकडे एक डायरी ठेवते. हर सुंदर चीज को लिख लिया करते उसमें. आणि जे पण सुंदर चित्र आहे आणि जे पण सुंदर कविता आहे ते ते त्यामध्ये लिहत होते. मेरी बेटी हेलना बहुत खूबसूरत हिंदी बोलती थी, तो उन्हें बहुत गर्व होता था. वे हमेशा उसके साथ शुद्ध हिंदी में ही बात करते. इथे लेखिका म्हणाली आहे की माझी जो मुलगी होती ते खूपच सुंदर हिंदी बोलत होती, तर त्यांना खूपच गर्व वाटायचा हे ऐकून आणि ते हमेशा शुद्ध हिंदीतून माझी मुलगी सोबत बोलत होते. आता बघा, राजा साहब को अच्छा खाना का बहुत शौक था, पर दाल चावल रोटी आलू की सब्जी जैसे उनकी जान अटकी रहती. त्यांना खूपच जेवायचा आवड होता, पण त्याचा खूप काय दाल चावल रोटी आणि सब्जी याच्यात मध्ये त्यांचा जान अटकून जाते असा लेखिकाने म्हणाली आहे. मैं हफ्ते में एक बार भारतीय शाकाहारी खाना बनाकर भेजती थी. मी हफ्तेमधून एक दिवस भारतीय शाकाहारी खाना बनवून त्यांना देत जाते. उनके लिए और उनके फ्रांसीसी दोस्तों के लिए, त्यांच्यासाठी आणि त्यांचे जे मित्र होते फ्रांसीसीचे त्यांच्या पण साठी. रजा साहब ने कुछ पुराने फ्रांसीसी दोस्त को उनके जाने की खबर देने गई, तो फिर से एक बार उनकी दीवारों पर रजा साहब की काफी सारी कृतियां देखने का मौका मिल गया. आणि जेव्हा राजा साहब नाही राहिले त्यांचं जे खबर आहे, मी त्यांचे जे दोस्त किंवा मित्र आहे त्यांना तिथे गेलेली होती. त्यांना सांगितल्यावर मी तिथे गेली होती त्यांना बातमी जे आहे आणि राजा साहब नाही राहिले या सांगायचा गेली होती. पण परत माझ्या ते रजा साहबच्या दिवारावर फोटो बघून माझी सारी कृतियां परत आली माझ्याकडे. मैं हमेशा कहती राजा साहब आप मेरे एंजल गार्जियन हैं. मी दरवेळी सांगते की तुम्ही माझा एंजल गार्जियन आहे. तो मुस्कुरा देते, पर सन 2000 के बाद से कहते हैं
क्यों अब हमारी भूमिका बदल गई है, तुम मेरी एंजल गार्जियन हो, अब मैं नहीं. आणि 2000 पासून त्यानंतर ते म्हणाले की आज ते ही भूमिका ती बदलून गेली. का? की तुम्ही माझी एजंट गार्जियन बनले आहे, असं त्यांनी सांगितले. तर हे झालं आपला धड्याचं स्पष्टीकरण. आता आपण बघूया शब्दात. बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठी करीने से म्हणजे तरीके से आणि सलीके से. मराठीमध्ये चांगल्या प्रकारे. समालोचक गुण दोष का प्रतिपादन करने वाला म्हणजे विपुल. जिज्ञासा उत्सुकता कुतूहल मराठीतून कुतूहल. अनहोनी असंभव न होने वाली आणि मराठीतून अशक्य. विवाद मतभेद मराठीतून फरक. अटकी फसी अडकले मराठीतून अडकले. भूमिका प्रयास में भागीदारी आणि मराठीतून प्रयास न सहभाग. आता पहिला आपण प्रश्न उत्तर बघूया. पहिला काय आहे, रजा साहब की स्वभावगत विशेषता. त्यांची विशेषता कशी होती, तर चला बघूया यांचं उत्तर. तुम्हाला माहित आहे ना की तुम्हाला उत्तर कुठे लिहायचं आहे. मी मागच्या धड्यामध्ये सांगितले आहे तुम्हाला आणि परत सांगते की हे जे बॉक्स आहे तुम्हाला इथे लिहायचा. पहिला नंबर इथे, दुसरा नंबर इथे, तीसरा इथे आणि चौथा इथे. तर पहिला काय आहे, उनके लिए छोटी से छोटी बात महत्वपूर्ण हुआ करती. छोटी छोटी बातमी त्यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण होती. वे सब कुछ बड़ी तन्मयता और लगन के साथ करते थे. वे सगळं काम खूपच तन्मयता आणि रुची सोबत करत होते. पेंटिंग बिकने के बाद पैकिंग किया करते. जे पेंटिंग होती ते विकानंतरही ते पैकिंग करत होते. तर चौथा काय, किसी की भी मदद के लिए बिना बडे करीने से धैर्य से पैकिंग करते. आणि कोणाचं पण मदत करण्यासाठी ते खूपच करीने से धैर्य करून पॅक करते. तर हे झालं आपला प्रश्न आणि उत्तर. आता दुसरा बघूया. बघा, दोनों ने मिलकर चित्रों की प्रदर्शनियां यहाँ की थी. म्हणजे की जे तुमचा प्रश्न आहे ते काय आहे, जे की जे प्रदर्शन झाले होते ते कुठून कुठून झाले होते. तर हे तुमचा प्रश्न आहे आणि हे तुमचा उत्तर आहे. तर पहिला कुठे होता, मुंबई, दुसरा कुठे लंडन आणि तिसरा पॅरिस आणि चौथा न्यूयॉर्क. तुम्हाला हे बुक मध्ये लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे, बुक मध्ये लिहायचं आहे. असा कृती बनवून लिहायचा आहे. कळलं ना तुम्हाला? हो. चला आता मागे वळूया. सूची तयार करो. पहिला, पाठ में आए विविध देशों के नाम. आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण धडा अभ्यास करत होता किंवा पठण करत होता तर किती वेगवेगळ्या देशांचा नाव आला होता, स्थानांचा नाम आला होता है ना. तर तेच पण तसंच आहे. पहिला बघा पॅरिस, दुसरा मुंबई, तिसरा न्यूयॉर्क आणि चौथा जो आहे तुमचा लंडन. आता दुसरा, पाठ में उल्लेखित विविध भाषा आहे. पहिला काय आहे, हिंदी, दुसरा उर्दू, तिसरा अंग्रेजी आणि चौथा काय आहे तुमचा फ्रेंच. तर आपला दुसरा आणि तिसरा पण प्रश्न आणि उत्तर झाला. तुम्हाला हे लिहायचं आहे, बुक मध्ये लिहायचं आहे. तर चला आणखून बघूया. बघा चौथा, खाने की इन चीजों में रजा साहब की जान अटकी रहती. जे खायचं चीज होता त्याचं त्यांना खूप आवड होता, पण असंच काही भोजन आहे, जेवण आहे की त्यांना खूपच आवडत होता. ते कोण तर काय आहे चला बघूया. पहिला होते दाल, दुसरा होते चावल, तिसरा रोटी आणि चौथा जो आहे आलू की सब्जी. यात मध्ये त्यांचा जीव अडकला जात होता. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की जसा माणूस होता त्यांचा पसंत, त्यांचा आवडत जेवण पण तसंच होतो. तर आपला कधी असा होतो की जे आपल्या घरात कुटुंब परिवारजनात ते आनंदी नाही होतो किंवा ते आपल्यासाठी खूपच मनासारखा काम करते. ते बाहेरचे लोक पण होते, जसं तुमचा मित्र आणि कोणी पण होते. जसं तुम्हाला काका काकी असतात, कोणी पण जे तुमचे रिश्तेदार आहे त्यासाठी पण त्यांच्या सोबत पण असतात, नाहीतर बाहेरचा बी कोणी असतात. पण जेव्हा तुम्ही त्यांचा मान्य करणार तरीही ते तुमचा कार्य करणार. धन्यवाद.